घरकुल योजनेचा हप्ता देण्यासाठी आजारी वृद्ध लाभार्थ्यांची अडवणूक। संबंधित कर्मचाऱ्याकडून पैशाची मागणी होत असल्याचा आरोप, लाभार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली खुर्द येथील आसाराम म्हस्के यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालाय। त्याचे 3 हप्ते देखील त्यांना मिळालेत। मात्र बांधकाम करून देखील 4था हप्ता मंजूर करण्यासाठी संबंधित रोजगार सेवक आणि कर्मचाऱ्यांकडून त्यांची अडवणूक केली जाते। पुढील हप्ता काढण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला। आसाराम म्हस्के यांच्यावर 2 शस्त्रक्रिया झाल्या असून ते आजारी आणि वृद्ध देखील आहेत। या अडवणुकीमुळे ते त्रस्त झाले असून 4था हप्ता तात्काळ देण्यात यावा, अन्यथा आत्मदहनाचा इशारा या लाभार्थ्याने दिला। एक गट विकास अधिकारी जी पंचायत समिती इथे घरकुलाच्या कामाकरता जे मी जे घरकुलाची घरकुल घेतली होती त्यांना मला जे 3 हप्ते दिले आणि 4था हप्ता जे माझा जे 6-7 महिने झाले मला आज उद्या करून राहिली। असं करून मी जे BDO साहेबाकडे गेलो, जे इंजिनियरकडे गेलो, नवली मॅडमकडे गेलो, तर यायना सगळ्यांना उडवडीची उत्तरं दिली आणि उत्तरं देऊन हे जे त्यांना जो रोजगार सेवक आहे त्या रोजगार सेवकाच्या हस्ते जे ते मला जे प्रत्येक बिला पेमेंटमध्ये जे तर 2000 रुपयाची मागणी करून राहिली। तर असे आता यायला च्याकून जे तर मला जे 3 मस्टर घेणं पाहिजे, मग याला 3 मस्टरचे 6000 रुपये यायला देऊन आणि मला जे हे घर घेऊन काय फायदा आहे माझ्यावाला। आजपर्यंत हे मला जे अशा अवस्थेमध्ये व्याजार करून राहिले। मी जे तर स्वतः बिमार आहे, माझ्यावाले वालचे 2 ऑपरेशन व्हायले, मला गाडी चालवता येत नाही, काही नाही, मी माझ्या इथं पायी जातो पायी येतो। असं करून जे ते आहे ना मला व्याजार लागले। 3 वेळेस कागदपत्र दिले मस्टरचे, ते आहे ना कागदपत्र हरकून टाकतात आणि त्या कागदपत्र तुमचे कागदच नाही असं म्हणून जे ते 3 वेळेस दिले, तर आता 4थ्या वेळेस आणखी माझ्याजवळ मी तयार करून ठेवले। आता इतकं करून जे तसं मला जे तसं मी कदरलेलो आहे, नाही इलाजामुळे जे तर मायावाले जे ते बिमाऱ्या माया मागे जे लेमाट्याला गेले आणि नाही इलाजानं मला जे ना तर यायच्या पुढे जे आत्मदहन करावं लागेल पंचायत समितीमध्ये। इतकं करून जे तर काही जर माझ्या जीवाचं जर कमी जास्त झालं तर याला जे सर्व जे समस्त अधिकारी जे पंचायत समिती देऊळगाव राजा हे जे जबाबदार